श्री स्वामी समर्थ। मी मोहिनी विजय निंबाळकर तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत श्रावणातील कोणत्याही वारी आपण महादेवांच्या मंदिरात जाऊन नंदीच्या कानात बोला हे 2 शब्द, सर्व इच्छा होतील पूर्ण। श्रावण महिना म्हणजे शिवशंकरांचा अतिशय प्रिय असा महिना आणि आपण पाहिले असेल की बऱ्याचशा शिवमंदिरात नंदीदेवाच्या कानात अनेक लोक काहीतरी सांगताना दिसतात। त्यांच्या मनातील इच्छा असतील, त्यांच्या जीवनातील चालू असलेले प्रॉब्लेम्स असतील आणि नंदीदेव या सर्व इच्छा, समस्या या महादेवांपर्यंत नक्की पोहोचवतात। अगदी प्राचीन काळांपासून ही परंपरा चालत आलेली आहे। तुम्ही भगवान नंदीदेव त्या ठिकाणी असतातच। भगवान नंदी हे शिवशंकरांचे भक्त आहे। भगवान शिवशंकर हे नेहमी तपस्या करत असतात, समाधीन असतात। म्हणून का आपले काही मागणे असेल तर ते आपण भगवान शंकरासमोर मांडायचे असेल तर हे नंदीदेव आपली मदत करतात। आपली इच्छा ते शिवशंकरांकडे पोहोचवतात। आज आपण असे 2 शब्द पाहणार आहोत की जे आपण नंदीदेवाच्या कानात सांगायचे आहेत। हे 2 शब्द आपण सांगितल्यानंतर आपण आपली इच्छा त्यांना सांगायची आहे आणि हे सर्व आपण त्यांच्या उजव्या कानात सांगायचे आहे। लक्षात असू द्या की आपण हे सर्व सांगणे आपण नंदीदेवाच्या उजव्या कानात बोलायचे आहे। नंदीदेव हे खरं तर शिवांचे अवतार आहेत। त्याबद्दलची कथा देखील खूप रंजक आहे। एकदा शिलार नावाचे एक ऋषी होऊन गेले। त्यांना कोणतेही अपत्य होत नव्हते, म्हणून त्यांचा वंश हा नष्ट होण्याची वेळ आली होती। त्यांच्या पूर्वजांनी त्यांना साक्षात्कार दिला व त्यांना सांगितले की तुम्ही भगवान शंकराची पूजा करा। त्यानंतर त्यांनी तपस्या केली व त्यांनी शिवशंकरांकडे असे मागणे मागितले की त्यांना एक अनियोजित व मृत्यूहीन अशा प्रकारचे संतान प्राप्त व्हावे। एके दिवशी शेलार ऋषी आपल्या शेतात काहीतरी काम करत होते आणि तेव्हा त्यांना तिथे एक बालक आढळला। त्यांनी त्या बालकाचा स्वीकार केला आणि त्यांनी त्याचे नाव नंदी असे ठेवले। काही दिवसानंतर त्या ठिकाणी मित्रा व वरुण नावाचे ऋषी आले। त्या ऋषींनी शिलार ऋषींना सांगितले की हे बालक अल्पायू असणार आहे, म्हणजे जास्त काळ जगणार नाही। हे ऐकून त्यांना खूप दुःख झाले। आपल्या वडिलांना दुःखी झालेले पाहून नंदीदेवांनी भगवान शंकराकडे प्रार्थना केली। त्यावेळी भगवान शंकर नंदीवर प्रसन्न झाले आणि शिवशंकरांनी त्यांना विचारले, तू तर माझाच अंश आहे, तर तुला मृत्यूचे भय कसले? तुला मृत्यूचे भय बाळगण्याचे काहीही कारण नाही। त्यावेळी भगवान शिवशंकरांनी आशीर्वाद दिला की आजपासून तू माझा प्रमुख गण असशील आणि मी तुझा वाहन म्हणून स्वीकार करत आहे। आजही भगवान शिवशंकर विविध ठिकाणी स्वार होऊन विविध ठिकाणी जात असतात, आपल्या भक्तांचे कल्याण करत असतात। भगवान असे नंदीदेव जे शिवशंकराचा अवतार आहे, असे हे नंदीदेव त्यांच्या कानात आपण जे काही बोलू त्या सर्व इच्छा ते भगवान शिवशंकरांपर्यंत नक्की पोहोचवतात। ज्या वेळी आपण शिव मंदिरात जाल त्यावेळी आपण सर्वप्रथम नंदीचे दर्शन अवश्य घ्या। त्यानंतर आपण त्यांच्या चरणावर फुले अवश्य अर्पण करा। त्यानंतर आपण त्यांच्या समोर एक दिवा अवश्य प्रज्वलित करा। त्यानंतर त्यांचे दर्शन घ्या व त्यानंतर त्यांच्या उजव्या कानात आपण हे 2 शब्द बोला। ते शब्द आहेत हरिओम। हे 2 शब्द बोलल्यानंतर आपली जी काही समस्या आहे, जे काही इच्छा मागणे असेल ते आपण त्यांच्या कानात बोलून द्या। हे आपले सांगणे हे नंदीदेव भगवान शंकरांकडे नक्की पोहोचवतात। श्रावण महिना हा शिवशंकराचा प्रिय महिना आहे, म्हणून या श्रावण महिन्यात तुम्ही अगदी कोणत्याही दिवशी हा उपाय आपण करू शकता। महादेवांची या महिन्यात केलेली पूजा नक्की फलदायी ठरते। त्यात कोणीही संकोच घेण्याचे काहीही कारण नाही। तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जाऊन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती तुम्हाला माहितीपूर्वक व्हिडिओ भेटतात। भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओसोबत। श्री स्वामी समर्थ।